नमस्कार. नंदिनीचं म्हणणं असं आहे की वसू आत्याने दीपक नावाच्या एका माणसाला सांगितलं काय सांगितलं? की नंदिनीला लग्नाच्या ठिकाणाहून उचलून न्या म्हणून, किडनॅप कर म्हणून. अच्छा. आणि वसुहत्या? त्यांचं म्हणणं साफ नकार. म्हणजे त्यांना धक्का बसलाय असं ते दाखवतायत. पूर्णपणे नाकारतायत ते हे. इथेच म्हणजे पहिला मोठा पेच येतो, तो म्हणजे पुराव्याचा. बरोबर. नंदिनी म्हणतीये की तिने वसू आत्याच्या फोनमध्ये दीपकचा नंबर पाहिला होता स्वतः. हा, पण मग जेव्हा सगळ्यांसमोर तो फोन तपासला गेला तेव्हा तो नंबर गायब होता, नव्हताच तिथे. आणि नंदिनीला काय वाटतंय? तिला खात्री आहे की तो नंबर डिलीट केला गेला असणार. पण आता हे कसं सिद्ध करणार? केवळ संशय हा. अगदी. संशयाला पुरावा मानायचा का? हा मोठा प्रश्न आहे. पण यात अजून एक ट्विस्ट आहे. हो, तो पिहूचा. एक लहान मुलगी आहे, बहुतेक नंदिनीची भाची किंवा पुतणी असावी. आणि तिने काय ऐकलं? तिने ऐकलं की वसू मावशीनेच, आता इथे ती आतेला मावशी म्हणतीये, कदाचित जवळच्या नात्यामुळे असेल, तिनेच दीपकला सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप करायला. अरे बापरे. आणि तिने हे कबूल केलं. हो, सगळ्यांसमोर सांगितलं तिने हे. मग तर हे खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे एक साक्षीदार मिळाला असं म्हणायला हरकत नाही. पण इथेच दुसरी अडचण सुरू होते. अच्छा, काय अडचण? वसू आत्या पिहूच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. का बरं? त्या एका जुन्या घटनेचा संदर्भ देतात. कुठल्या तरी पत्राचं प्रकरण होतं म्हणे पूर्वी. आणि तेव्हा पिहूने काहीतरी चुकीची माहिती दिली होती असं वसू आत्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पिहूच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय. अगदी. त्यामुळे आता जरी ती खरं बोलत असेल तरी तिच्या भूतकाळातल्या एका चुकीमुळे तिच्या आत्ताच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. हे नेहमी होतं. म्हणजे लहान मुलांच्या साक्षीबद्दल अनेकदा अशी शंका घेतली जाते. त्यांची समज, त्यांची आठवण यावर प्रश्न घेतले जातात. हो. तर आत्ता परिस्थिती अशी आहे की एका बाजूला नंदिनीचा थेट आरोप आहे आणि त्याला कुठेतरी पिहूच्या साक्षीचा आधार मिळतोय असं वाटते, जरी ती साक्ष वादग्रस्त असली तरी. बरोबर. आणि नंदिनी तर म्हणे तिच्या पतीची शपथ घेऊन सांगतेय की ती खरं बोलतीये. हो, हे तिच्या बाजूने भावनिक वजन वाढवतं नक्कीच. आणि दुसऱ्या बाजूला वसू आत्याचा तितकाच ठाम नकार आहे. आणि पिहूच्या साक्षीला आव्हान देणारा तो भूतकाळातला संदर्भ. म्हणजे ठोस असा निर्विवाद पुरावा सध्या तरी कोणाकडेच नाहीये. मग अशा वेळी काय होतं? लोक कोणावर विश्वास ठेवणार हे कशावर ठरवतात? अनेकदा भावनिक गुंत्यावर किंवा आधीपासूनच्या मतांवर. म्हणजे कुटुंबात कोण कोणाच्या जास्त जवळचं आहे, कुणावर आधीपासून विश्वास आहे. हो, आणि हे धोकादायक असू शकतं, कारण सत्य बाजूलाच राहू शकतं. अगदी. इथे फक्त कोण खरं बोलते हा मुद्दा नाहीये, तर एका आरोपामुळे कुटुंबातली नाती कशी पणाला लागली आहेत हे स्पष्ट दिसते. अविश्वास कसा पसरतो बघा. खरंय. या संवादांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की पुराव्याअभावी सत्य अंधारातच राहतंय. नंदिनीचे आरोप खरे असतील तर ते भयंकर आहेत. आणि खोटे असतील तर वसू आत्यावरचा अन्यायही तितकाच मोठा आहे. हो ना. आणि पिहूच्या साक्षीने तर गुंता आणखी वाढवलाय. तर मग एकंदरीत काय, आपण ह्या संवादांवरून नक्की काय घडलं हे ठरवूच शकत नाही. नाही, ते कठीण आहे. स्पष्ट निष्कर्ष काढणं शक्य नाहीये. पण एक विचार मात्र नक्की मनात येतो हे सगळं ऐकल्यावर. कोणता विचार? तो हा की जेव्हा आपल्या इतक्या जवळच्या नात्यांमध्येच असा अविश्वास निर्माण होतो, जिथे खरं काय आणि खोटं काय यातली रेषाच पुसट होऊन जाते, तेव्हा आपण कशाच्या आधारावर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा? बरोबर. फक्त शब्दांवर, शपथेवर, की मग भूतकाळातल्या एखाद्या घटनेवरून घेतलेल्या शंकेवर? हो, म्हणजे ठोस पुरावा नसताना एखाद्याला दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात, नाही का? अगदी. याचा विचार करायला नक्कीच वाव आहे की अशा परिस्थितीत आपण निर्णय कसे घेतो आणि त्याचे काय परिणाम होतात.